इयत्ता 6वीचा सिलेबस यावर्षी चेंज झालाय हे तुम्हाला सर्वांना माहित आहे आणि आजचा व्हिडिओ पालक आणि विद्यार्थी दोघांसाठी आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताचे चौथे प्रकरण आकृतीबंध या ठिकाणी बघत आहोत आणि सराव संच 4.2 पूर्ण सोडवून देणार आहे। प्रत्येक स्टेप महत्वाची आहे, म्हणजे प्रत्येक गणित या ठिकाणी महत्वाचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। बघूया पहिला प्रश्न काय आहे। ठीक आहे, पहिल्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे तर खाली दिलेल्या संख्या मालिकेतील आकृतीबंध ओळखा आणि पुढील 3 संख्या लिहा। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा 1 1 1 1 1 1 म्हणजे काय केलेलं आहे, या ठिकाणी प्रत्येक संख्येतला फरक हा शून्याचा आहे, म्हणजे 1 वजा 0 1 1 वजा 0 1 आहे, म्हणजे प्रत्येक संख्या ही काय असणार आहे 1 1 1 या पद्धतीनेच असणार आहे। ठीक आहे, दुसरं बघितलं तर या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 1 2 आहेत, नैसर्गिक संख्या आहेत आणि त्या सरळच लिहायच्या आहेत, म्हणजे 8 9 आणि 10 या ठिकाणी येणार आहे। ठीक आहे, तिसऱ्याचा विचार केला तर या ठिकाणी बघा 1 3 5 7 9 आता या सर्व विषम संख्या असल्यामुळे 9 नंतर येणारी विषम संख्या ही 11 13 आणि काय असणार आहे या ठिकाणी 15 या संख्या असणार आहेत। ठीक आहे, आता बघा चौथं गणित, चौथ्या गणिताचा जर विचार केला तर इथं 2 4 6 8 10 12 आहे, सर्व समसंख्या आहेत, कारण एकक स्थानी काय आहे 0 2 4 6 8 या संख्या आहेत आणि विषम संख्या ओळखताना बघा एकक स्थानी 1 3 5 7 9 अशा पद्धतीच्या संख्या आल्या तर त्या विषम असतात आणि एकक स्थानी 2 4 6 8 आणि 0 येत असेल तर सम असते। बरोबर आहे, म्हणजे पुढची संख्या काय असणार आहे बघा या ठिकाणी 14 16 आणि 18 असणार आहे। ठीक आहे, आता पाचवा प्रश्न, पाचवा प्रश्न थोडासा वेगळा आहे। या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे आपल्याला 1 3 6 10 15 21 दिलेले आहे। ठीक आहे, फरकांचा जर विचार केला तर या ठिकाणी बघा 1 अधिक 2 किती झाले 3 झाले, बरोबर आहे। 3 अधिक 3 किती होतात या ठिकाणी 6 झाले, 6 अधिक 4 10 झाले, 10 अधिक 5 15 झाले, 15 अधिक 6 21 झाले। ठीक आहे, आता पुढची संख्या काय येईल या ठिकाणी तर 21 अधिक 7 म्हणजे 28 झाले, 28 अधिक 8 म्हणजे किती झाले बघा या ठिकाणी तर 36 झाले। ठीक आहे, आणि 36 अधिक 9 म्हणजेच या ठिकाणी किती असणार आहेत आपले 45 असणार आहेत। म्हणजेच इथल्या ज्या संख्या आल्या त्या कुठल्या आल्यात बघा तर 21 नंतर 28 नंतर 36 आणि 45 या ठिकाणी आलेलं आहे। ठीक आहे, आता पुढच्या संख्यांचा जर विचार केला तर या ठिकाणी बघा 6व्या गणितात 1 4 9 16 25 36 सगळ्या वर्ग संख्या आहेत बघा, 1 चा वर्ग आहे, 2 चा वर्ग, 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, 5 चा वर्ग, 6 चा वर्ग, पुढची संख्या ही काय असणार आहे या ठिकाणी 7 चा वर्ग म्हणजे 49, 8 चा वर्ग म्हणजेच किती झाले 8 8 64 झाले आणि 9 चा वर्ग म्हणजेच या ठिकाणी किती येणार आहे 81 आहे। ज्या वेळेला आकृतीबंध आपण करत असतो त्यावेळेला दिलेली जी संख्यामाला आहे त्याच्यावरती एक बारीक नजर टाका, सगळी उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील। आता पुढचा म्हणजे 7व्याचा जर विचार केला तर इथं सुद्धा 1 चा घन, 3 चा घन, 4 चा घन, 5 चा घन, बरोबर आहे। आता पुढचा आहे आपला 6 चा घन, 1 चा घन, 2 चा, 3 चा, 4 चा आणि 5 चा झालेला आहे। 6 चा घन किती असतो 216 असणार आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर काय असणार आहे 7 चा घन, 7 चा घन किती असतो तर 343 असतो आणि 8 चा घन हा किती असतो तर 512 असतो। ठीक आहे, आता 8व्या गणितामध्ये बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे 0 1 1 2 3 5 8 13 आणि 21। आता प्रत्येकाचा जर विचार केला तर 0 अधिक 1 किती झाले 1 आले, 1 अधिक 1 म्हणजे 1 अधिक 1 केलं तर किती मिळालं 2 मिळालं, परत आता बघा 2 अधिक 1 केलं तर 3 मिळतं, परत पुढची संख्या म्हणजे 3 आणि 2 5 झाले, 5 आणि 3 8 झाले, 8 आणि 5 13 झाले, 13 आणि 8 21 झाले, 21 आणि 13 किती येणार आहे या ठिकाणी तर 34 येणार आहे। 34 अधिक 21 म्हणजेच बघा 5 आणि या ठिकाणी 5 म्हणजे 55 झाले, 55 अधिक 34 म्हणजेच या ठिकाणी किती झाले 89 आपल्याला मिळालेलं आहे। ठीक आहे, आता 9वा प्रश्न बघूया। तर 9व्या प्रश्नामध्ये पण काय दिलेलं आहे बघा, सोपं आहे। इथं 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 8 आहे, म्हणजे प्रत्येक संख्येची या ठिकाणी काय झालेली आहे दुप्पट झालेली आहे।
त्यामुळे 64 दोन्ही किती झाले तर 128. 128 दोन्ही किती झाले तर 256 झाले आणि 256 दोन्ही किती होतात तर 512 या ठिकाणी झालेलं आहे. आता 10वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही या आधीचे व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. धन्यवाद.